नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल केशर श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला श्रीखंड बनवायचं, त्यासाठी इथे मी 2 कप घट्ट दही घेतलेलं आहे। या कपाने दही घेतलेलं आहे। आता तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्यायचा आहे। आता इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पातळ रुमाल किंवा उपरणं असं ठेवून घ्यायचं आहे आणि शक्यतो सफेदच घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे दही घालायचं आहे। आता दही घातलं की आपल्याला 4ही कोपरे गोळा करायचे आणि आपल्याला खूप जास्त वेळ टांगत बसायचं नाही। पूर्वीचे लोक कसं चक्का बनवण्यासाठी दही हे खूप वेळ टांगून ठेवायचे, रात्रभर टांगून ठेवायचे आणि वेळ लागायचा। तर आज आपण एकदम झटपट पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर बघा, इथे मी हे दही या कपड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी आहे तेवढं पाणी आपल्याला यातलं काढून टाकायचं आहे। बघा, अशा पद्धतीने पिळून पिळून हे काढायचं आहे। आता हे काढल्यानंतर तर बघा, कडेचा भाग आहे किंवा कडेचं दही आहे ते घट्ट झालेलं आहे, पण आतमधलं हे घट्ट झालेलं नाही, एकदम असं पातळ आहे। तर त्यासाठी काय करायचं, जे कडेचं दही आहे ते आत ढकलायचं आणि आतलं आहे ते बाहेर घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि मिक्स करून झालं की पुन्हा आपल्याला याचे 4ही कोपरे गोळा करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला हे पिळवून घ्यायचं आहे। असं आपल्याला 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, झटपटच आपला श्रीखंड तयार होईल। तर इथे 2 ते 3 वेळा आपण ही प्रोसेस करून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे। 2 ते 3 वेळा आपण ही प्रोसेस केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला चक्का तयार झालेला आहे। आता पुन्हा मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावरती आपल्याला ही गाळणी ठेवायची आहे आणि त्यानंतर हा जो चक्का आपण तयार केलेला तो आपल्याला ह्या गाळणीवरती काढून घ्यायचा आहे। तर बघा, इथे एवढं आंबट पाणी हे निघालेलं आहे, पण शक्यतो घेताना दही हे आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं। त्यामुळे काय होतं, आपलं जे श्रीखंड आहे ते खूपही आंबट होत नाही। आता इथे आपल्याला हे फोडून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे पिठी साखर। तर इथे मी 2 कप दही घेतलेलं आणि यातलं पाणी निघून गेलेलं 1 कप इथे आपला चक्का तयार झालेला आहे। तर यामध्ये घेतलेले आहे 1 कप पिठी साखर आणि ज्यावेळेस साखर मिक्सरला फिरवताना 3 वेलची यामध्ये मी घातलेली आहे। आता पिठी साखर घातली त्यानंतर मधुर असं श्रीखंड होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे दुधावरची साय घालणार आहे। आता हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। बघा, असं गोल फिरवत फिरवत घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसंध असं आपलं हे श्रीखंड तयार होतं। चक्का, पिठी साखर आणि साय हे सगळं आपण ह्या गाळणीतून गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं हे एकसंध असं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आवडीप्रमाणे, इथे मी पिस्त्याचे काही काप घेतलेले आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे केशरचं दूध, 2 चमचे गरम दूध घेतलेलं आणि 10 ते 12 केशरच्या काड्या त्यामध्ये भिजत घातलेल्या आणि छान असा कलर आलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तर खूप छान असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, पुरीबरोबर खाऊ शकता, अगदी वाटीत घेऊन चमच्याने सुद्धा
खाऊ शकता. अतिशय सुंदर असे हे श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. आता गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडव्यासाठी आपण पुरणपोळी तर बनवत नाही, पण बासुंदी, श्रीखंड, पुरी असं बेत असतो. तर त्यासाठी तुम्ही असे हे सोप्या पद्धतीने, आपल्याला दही टांगून ठेवायची सुद्धा गरज नाही, अतिशय सोप्या पद्धतीने असे हे श्रीखंड मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे आणि तुम्ही जरूर करून बघा. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.